वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत स्टँडर्ड 4th सेमी सब्जेक्ट इंग्लिश आणि पोएम बघत आहोत क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे काय? ढग. आता चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला एक मुलगा टेकडीवर झोपलेला आहे गवतावर आणि वर आकाशाकडे बघतोय आणि आकाशाकडे त्याला बघताना ढग दिसत आहेत पांढरे आणि त्या ढगांना त्यांनी वेगवेगळ्या उपमा दिलेली आहे मेंढ्यांची. आणि आपल्याला दिसतंय एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि त्या मुलाला त्या क्लाउड्स ढगाला कडे बघून तो पोएम म्हणत आहे. चला तर आपण पहिल्यांदा पोएम म्हणूया. व्हाईट शिप ऑन अ ब्ल्यू हिल, when the wind stop you all stand still, when the wind blow you walk away slow, white ship where do you go. चला पुन्हा एकदा म्हणूया आपण. व्हाईट शिप ऑन अ ब्ल्यू हिल, when the wind stop you all stand still, when the wind blow you walk away slow, white ship where do you go. छोटीशीच पोएम आहे पण सुंदर आहे. चला तर आपण याचा अर्थ बघूया. व्हाईट शिप म्हणजे काय? तर पांढऱ्या मेंढ्या आणि शिप म्हणजे काय? मेंढ्या. व्हाईट म्हणजे पांढऱ्या. तर ह्या ढगात दिसत आहेत की ना तुम्हाला हे ढग, त्याला त्या मुलांनी मेंढ्यांची उपमा दिलेली आहे आणि ते म्हणतात ब्ल्यू हिलवर म्हणजे टेकडीवर चरत आहेत. वेन द वाईंड स्टॉप म्हणजे वाईंड म्हणजे काय? वारा स्टॉप होईल तेव्हा तुम्ही पण उभे राहा. वेन द वाईंड ब्लो यू वॉक अवे स्लो, जेव्हा वारा वाहेल तेव्हा तुम्ही हळूहळू जावा. व्हाईट शिप वेअर डू यू गो. कुठे जाणार तुम्ही? ढगांना म्हणतोय तो. कुठे जाणार? आहे की नाही सुंदर पोएम. चला पुन्हा एकदा आपण म्हणूया. व्हाईट शिप ऑन अ ब्ल्यू हिल, when the wind stop you all stand still, when the wind blow you walk away slow, white ship where do you go. छान आहे की नाही पोएम. तुम्ही पोएम म्हणायची आहे आणि आपल्या वहीमध्ये 2 टाईम राईटसुद्धा करायचे आहे आणि मी जे हार्ड वर्ड्स देईन ते तुम्ही लिहायचे आहेत 5 टाईम आणि लर्न करायचे आहेत. थँक्यू.